नमस्कार. कथा या चॅनलवरती आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज चैतन्योपासना यांची प्रवचने ऐकत आहोत. ही प्रवचने ऐकायला अतिशय मधुर आणि रामनामाची गोडी लावणारी आहेत. आपल्या सर्वांना जर या कथा चॅनलवरच्या कथा, संत साहित्य ऐकायला आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आत्तापर्यंत आपण या चॅनलवरती श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र, श्री दत्तगुरू महाराजांचे चरित्र, गुरुचरित्र पारायण असे अनेक संत साहित्य ऐकलेले आहेत. आपण माझ्या चॅनलवर जाऊन हे सगळं ऐकू शकता. आपल्या सर्वांना जर भविष्यामध्ये आणखी काही ऐकायची इच्छा असेल तर मला नक्की माझ्या ईमेलवरती तुम्ही रिप्लाय करू शकता. माझा ईमेल हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आज आपण प्रवचन क्रमांक 201 ते प्रवचन क्रमांक 210 असे ऐकणार आहोत. सुरू करूया. प्रवचन क्रमांक 201. श्रीराम जय राम जय जय राम. साधनाची 4 अंगे. मी जेव्हा भजन करीत असे त्यावेळेस मी आणि देव यांच्याशिवाय मला कोणीच दिसत नसे. तसे तुम्हाला व्हावे अशी माझी इच्छा आहे आणि तसे तुम्हाला होऊ शकेल म्हणूनच मी हे सांगतो आहे. प्रपंचात वागत असताना प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत हे हुडकून काढावे आणि ते घालवण्याचा प्रयत्न करावा. माझे अवगुण मला डोंगरासारखे दिसले पाहिजेत. प्रत्येकजण स्वतःच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या अवगुणांकडे किंवा दोषांकडे पाहतो. त्याला स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातले मुसळ मुसळापेक्षा जास्त मोठे दिसते. हेच चुकते. आपण दुसऱ्याचे दोष सांगू नयेत आणि परनिंदा करू नये. रोज निजण्याच्या वेळेस आपण दिवसभरात देवप्राप्तीसाठी काय केले आणि दुसऱ्याच्या निंदेत किती काळ घालवला याचा पाढा वाचावा, म्हणजे चित्तशुद्धी होत जाईल. रोज असे तुम्ही करीत जा, म्हणजे 3 महिन्यात तुमचे चित्त शुद्ध होईल. चित्तशुद्ध करण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे सत्संग. सत्संग करण्यासाठी संत कुठे पाहावेत? आपण पाहू गेलो तर आपल्याला संत ओळखता येतील का? संत आपल्यासारखे देहधारी असतात का? हल्लीच्या काळात संत पाहू गेल्यास सापडणे कठीण आहे. अशा वेळी दासबोध हाच सत्संग होईल. समर्थांनी सांगून ठेवले आहे की जो विश्वासाने हा ग्रंथ वाचील त्याला माझा संग घडेल. आपण संतांना देहात पाहू नये, तर ते जे साधन सांगतात तेच ते होत असे समजावे. त्यांनी 4 गोष्टी करायला सांगितल्या आहेत. 1. निर्गुणत्व कळायला कठीण म्हणून सगुणोपासना करावी, त्यानेच निर्गुण रहस्य कळेल. 2. म्हणजे नम्रता. अभिमानाने परमात्मा दुरावतो. सर्वांशी जो नम्र तो भगवंताला प्रिय असतो. 3. गोष्ट अन्नदान. कलियुगात यथाशक्ती अन्नदान करीत जावे. कलियुगात यथाशक्ती अन्नदान करीत जावे, त्याचे महत्त्व फार आहे. आणि 4थी गोष्ट म्हणजे भगवन नामस्मरण अखंड ठेवावे. परमात्मा प्राप्तीसाठी संतांनी नाम ही अजब वस्तू दिलेली आहे. संत भेटल्यावर काही करायचे उरले आहे असे आपल्याला वाटताच कामा नये. ज्यांना वाटते त्यांना गुरु भेटूनही भेट न झाल्यासारखेच आहे. आज एक यात्रा केली, उद्या दुसरी करायची राहिली अशी इच्छा का असावी? गुरु एकदा भेटला की आता काही कर्तव्यच उरले नाही असे ज्याला वाटते त्यानेच गुरु भेटल्याचे सार्थक केले असे होते. गुरु आज्ञेपरते दुसरे त्याला साधनच नसते. तोच परमार्थ आणि तीच त्याची तीर्थयात्रा होते. आणखी काही करायचे आहे असे त्याच्या ध्यानीमनीही येत नाही. तात्पर्य, अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा आणि त्यांच्या कृपेस प्राप्त व्हावे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 202. श्रीराम जय राम जय जय राम. नामातच राहे समाधान ही सद्गुरूची आहे खूण. रामापायी ठेवावे मन त्यासी कर्तव्य नाही उरले जाण. देहभोग आजवरी नाही सुटला कोणाला, त्याचा त्रास मात्र नाही रामभक्ताला. तुम्हाला आता करण्याचेच नाही काही, भान ठेवा रामापायी. नामातच राहे समाधान ही सद्गुरूची आहे खूण. रामास जावे अनन्य शरण, कृपा करील तो दयाघन. देह सोडावा प्रारब्धावर, ज्या ज्या वेळी जे जे होईल तो मानावा आनंद. दृष्ट्याते नाही मानू सत्य, रामरूपी ठेवावे चित्त. विषयांसी नाही देऊ थारा, दया येईल रघुवीरा. नाही देवाजवळ मागू दुजे जाण, तुमचे नामी लागो मान, ऐसे प्रार्थिता जो झाला.
रामकृपा करील त्याला. नाही भंगू द्यावे समाधान, रामापायी ठेवावे मन. लोभ्याच्या मनात जसे वित्त, तसे साधकाचे नामात चित्त. एवढे ज्याने केले काम, त्याला नाही रामाचा वियोग. पाण्या वाचून जसा मासा तळमळतो, तसे नामाशिवाय व्हावे मन. एक मानावी आज्ञाप्रमाण, नाही याहून दुसरे साधन जाण. साधनाच्या आटाआटी, नाही देह करू कष्टी. रामा वाचून नाही कोणी सखा, त्याला नाही कोठे धोका. प्रपंची ज्याचा राम सखा, भय चिंता दुःख नाही देखा. रामसेवे परते हित, सत्य सत्य नाही या जगात. मानाने होऊन जावे भगवंताचे, त्याने खास केले सार्थक जन्माचे. सर्व करता राम हा भरोसा ठेवावा, राम करता हा ठेविता विश्वास. काळजीचे कारण उरत नाही खास. रामरायाचे सान्निध्य राखता, भय चिंता शोक यांची नाही वार्ता. सतत करावे नामस्मरण, सर्व इच्छा राम करेल पूर्ण. नामाचे चिंतन, भगवंताचे ध्यान, गुरु आज्ञा प्रमाण. तीच गुरुपुत्रांची आहे खूण. नाही या वाचून दुसरे स्थान, जिथे राहे समाधान. रामापायी व्हावे लीन, याहून दुसरे नाही लिहिले जाण. आता याहून दुजे नाही करणे ना काही, असा भाव ज्याने ठेवला हृदयी. त्याला राम नाही राहिला दूर, नामाविण न मानावे हित. त्यानेच जोडेल भगवंत, नाही करू देहाचा कंटाळा. राम ठेवील त्याच राहावे सदा. जे जे होईल देहाचे हाल, ते ते परमात्म्या वाचून आले असे जाणावे. नाही करू काळजीला, मी नाही सोडले तुम्हाला. ज्याची वाटते महती, त्याचेच चिंतन होय चित्ती. रामा वाचून न ठेव दुजा भाव, चित्तास येईल तेथेच ठाव. देहासकट माझा प्रपंच जाण, हा रामा तुला अर्पण. ऐसे वाटत जाणे चित्ती, कृपा करील रघुपती. सर्व ठिकाणी पहावे रामाचे अधिष्ठान, तेणे मिळेल मनास समाधान. तात्पर्य: रामापायी ठेवा मान, नाम घ्यावे रात्रंदिन. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 203. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. वेदाप्रमाणे नामही अनादी अनंत अपौरुषेय आहे. शास्त्रामध्ये असे सांगून ठेवले आहे, कृतयुगामध्ये ध्यानाने, त्रेतायुगामध्ये हवनाने आणि द्वापरयुगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती होते. परंतु कलियुगामध्ये त्यापैकी काहीच साध्य होणे शक्य नसल्याने भगवंताचे केवळ नाम घेतले असता मनुष्याला त्याचे दर्शन घडते. शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की 3.5 कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते आणि 13 कोटी जप केला असता भगवंताचे दर्शन होते. मला आपण महत्त्व देऊ नका, पण ज्या थोर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगतो ते ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी. ते ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यासारखे संत कधी वेदबाह्य बोलतील हे शक्यच नाही. वेदांना जे परमात्मा स्वरूप अगोचर आहे ते स्वरूप संत तद्रूप तत्वाने जाणतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमांची बंधने सुटत चालली आहेत. म्हणून संतांनी कळवळून नाम घ्या असे सांगितले. वेद भगवंताचे वर्णन करतात, नाम देखील भगवंताचेच अस्तित्व प्रकट करते. प्रत्येक वेदमंत्रांच्या आरंभी हरी ओम असे असते. ते नामच आहे. जसा वेद हा अनादी, तसे नाम हे अनादी आहे. जसा वेद हा अपौरुषेय, तसे नाम हे अपौरुषेय. जसा वेद हा अनंत, तसे नाम हेही अनंत. प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले म्हणून ते अनादी साधन आहे. इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहार विहाराची बंधने आहेत. भगवंताच्या नामाला ती नाहीत. नाम हे आगंतुक नाही. आदिनारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला तेच नाम होय. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की आपण नाम घेत जावे. किंबहुना आपण नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे. वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय.
ती करीत असताना म्हणजे वेद म्हणत असताना आपले लक्ष शब्दांकडे नसावे, त्यांच्या अर्थाकडे असावे. अर्थ न समजला तरी लक्ष भगवंताकडे असावे. आपण नेमके तेवढेच विसरतो. नाम घेणाऱ्या लोकांनी शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये. आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे. भगवंताला लबाडी खपत नाही. आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आकडता घेतो, पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवतो. इतक्या तन्मयतेने नाम घ्या की मी नाम घेतो आहे हे सुद्धा विसरून जा. तात्पर्य: इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल, पण ते तात्पुरते असते. नामाने थोडा उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचे साधेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 204. श्रीराम जय राम जय जय राम. गुरु आपल्याला अंतिम सुख दाखवतात. एक लहान मुलगा एका विहिरीजवळ उभा होता. त्याची एक वस्तू आत पडली होती. ती काढण्यासाठी मी आत उडी मारतो असे तो म्हणू लागला. त्यावर तिथे होता तो एक मनुष्य म्हणाला, तू असे करू नकोस, आत पडून बुडून मरशील. तरी पण तो ऐकेना. एवढ्यात त्याचा बाप तिथे आला. त्यानेही मुलाला पुष्कळ सांगून पाहिले, पण तो ऐकेना. मग त्या मुलाला बापाने धाक दाखवून आणि मार देऊन घरात नेले. आता मुलाला मारले म्हणून तुम्ही बापाला दोष द्याल का? एकुलता एक मुलगा, नवस करून झालेला, त्याला जाऊ दिले असते तर काय झाले असते असे म्हणाल का? नाही ना. तर मग गुरु तरी काय करीत असतो? आपण विषय मागत असतो आणि ते दिलेत तर आपण त्यात बुडून मरू हे त्याला माहिती असते. म्हणूनच तो आपल्यातून त्याला वाचवण्यासाठी 4 गोष्टी सांगू पाहतो. आपण तेही न ऐकले तर तो आपत्ती वगैरे आणून धाक दाखवतो. आपण त्याबद्दल रडत असलो तरी तो आपल्याला त्यातून वर ओढीत असतो. आपण तर चांगले शिकले सवरलेले, त्या मुलाप्रमाणे अज्ञान नसून चांगले वयस्कर, तरीसुद्धा आपल्याला विषयात उडी घ्यावीशीच वाटते. गुरुने सांगितले लग्न करू नकोस, तर आपण लग्न कधी होईल म्हणून त्याच्या पाठीस लागत असतो. आणि शेवटी तर गुरुला समजत नाही असे म्हणण्यापर्यंत आपली मजल जाते. सध्या दिसते ते सुख आपण खरे असे मानित असतो, पण अंतिम सुख काय हे गुरुला कळत असते. म्हणून तो सध्या दिसणाऱ्या सुखापासून आपल्याला परावृत्त करत असतो. जेव्हा आपण गुरुवचनावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे. तो जे साधन सांगेल तेच करीत राहावे, म्हणजे आपल्याला अंतिम सुखाचा लाभ होईल. गुरु आज्ञा करतो म्हणजे काय करतो? तर आपले मन जिथे गुंतले असेल तिथून त्याला काढण्याचा तो प्रयत्न करतो. भगवंत भक्ताची संकटे नाहीशी करतो म्हणजे त्याची प्रापंचिक संकटे दूर करतो असे नाही. ती काय सहज दूर करता येतात, पण भक्ताला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती भगवंत देतो. भक्ताला तो नेहमी स्मरणात ठेवतो. असे भक्तच संतपदाला पोहोचतात. एखाद्या विद्वान माणसाची विद्वत्ता ओळखायला आपण थोडे तरी विद्वान झाले पाहिजे. त्याचप्रमाणे संत ओळखायला संतांच्या ठिकाणी असणारा गुण थोडा तरी आपल्या ठिकाणी असला पाहिजे. संतांचा मुख्य गुण म्हणजे ते भक्तीला चिकटलेले असतात. सत्पुरुषांचे बाहेरून वागण्याचे प्रकार त्या त्या देशकालमानाने निरनिराळे असतात, पण आतले भगवंताचे प्रेम मात्र सर्वांचे एकच असते. तात्पर्य: प्रापंचिक जन विषय प्राप्तीसाठी झटतात, पण विषय मागूनही जो देत नाही त्यापासून परावृत्त करतो तो संत. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 205. श्रीराम जय राम जय जय राम. आधी श्रद्धा, मग कृती आणि नंतर अनुभव. गुरुआज्ञेप्रमाणे वागणाऱ्याला कधीही नड येत नाही. राजाच्या राणीला दुपारी जेवायला कसे मिळेल याची काळजी नसते. तसेच गुरुचा आधार आपल्याला आहे असे ठाम समजणाऱ्याला कसली नड असणार. लांब बुडी घेण्यापूर्वी 4 पावले मागे जावे लागते. परिसापाशी सोने व्हायला रुपयाचे लोखंड व्हावे लागते. तसे गुरुचा पाठीराखेपणा असून आपल्याला जी अधोगतीशी वाटते ती पुढच्या महत्त्वकार्याची पूर्वतयारीच होय. बाप मुलाला हातावर घेऊन पोहायला शिकवित असताना मधून हात काढून घेतो, पण मुलाची खात्री असते की हा आपल्याला बुडू देणार नाही. तसा आपल्याला सद्गुरूचा आधार आहे अशी आपण पक्की खात्री बाळगावी. आपण आजारी पडलो तर आपणच पैसे देऊन डॉक्टरांवर विश्वास, श्रद्धा ठेवतो. औषधाची काही माहिती नसताना ते आपण घेतो.
व्यवहारात जर असे आहे तर मग श्रद्धा उत्पन्न झाल्याशिवाय आपण नाम घेणार नाही असे म्हणणे बरोबर नाही. डॉक्टरवर विश्वास ठेवतो याचे कारण असे की आपल्याला जगायची इच्छा आहे. तसे भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तर मनुष्य त्याचे नाम घेतल्याशिवाय राहणार नाही. आधी श्रद्धा, मग कृती आणि नंतर कृतीच्या फलाचा अनुभव असा व्यवहाराचा नियम आहे. परमार्थामध्ये आपण त्याच मार्गाने जावे. व्यवहारात तुम्ही एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवता तेवढी जरी भगवंतावर ठेवलीत तरी भगवंत तुम्हाला खात्रीने समाधान देईल. आगगाडीत ड्रायव्हरवर विश्वास ठेवून आपण स्वस्थ झोप घेतो, त्याचप्रमाणे भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी न करता आपण अस्वस्थ राहावे. ड्रायव्हरपेक्षा भगवंत नक्कीच श्रेष्ठ आहे. परमार्थात अंधश्रद्धेची मुळी गरजच नाही, पण तिथे श्रद्धेशिवाय मात्र मुळीच चालायचे नाही. सांगणारा कसाही असला तरी ऐकणाऱ्याची जर खरी श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेनेच त्याच्या अंगी पात्रता येईल. संतांच्या सांगण्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. अशी श्रद्धा असणे ही फार भाग्याची गोष्ट आहे. खरी म्हणजे श्रद्धा ज्याला लाभली तो लवकरच सुखी झाला. आज आपल्यापाशी ती नाही तर निदान आपण स्वतःशी प्रामाणिक बनूया. आधी पुष्कळ चिकित्सा करून आपले ध्येय ठरवावे. मग एकदा ते ठरले की मग निश्चयाने आणि श्रद्धेने त्याच्या साधनात राहावे. आपण परमात्म्याजवळ मागावे की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस. माझा मीपणा काढून टाक. तुझा विसर पडू देऊ नकोस. मला अमुक एक तुझ्याजवळ मागावे अशी इच्छा देऊ नकोस. मला नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे. तात्पर्य: श्रद्धेशिवाय कधी कोणाला परमार्थ साधायचा नाही. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 206. श्रीराम जय राम जय जय राम. सद्गुरूला शरण जावे. प्रत्येकजण पोटाला खायला मिळावे म्हणून खटपट करीत असतो, परंतु आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला मिळते का? नाही. म्हणून सांगायचे कारण असे की जर आपण विषयांकरता इतके झटतो तर मग देवाच्या प्राप्तीकरता श्रम करायला नकोत का? संत सांगतात तो मार्ग चोखाळून पाहावा. एकदा ठाम विचार करून आपण ज्याला गुरु कल्पिला तो सांगेल तेच साधन मानावे. गुरु देहातच असावा हे मानणे चूक आहे. गुरु हे देहात कधीच नसतात. गुरु प्रत्यक्ष देवच आहे अशी भावना ठेवून वागले पाहिजे. अशी भावना ठेवून वागले म्हणजे गुरु कसाही असला तरी तिथे प्रत्यक्ष देवाला येणे भाग पडते. गुरु सांगेल तसे आपण नेहमी साधन करीत राहावे. तसे साधन करीत राहिले म्हणजे आपल्याला देवाची प्राप्ती होते. गुरु नामाशिवाय दुसरे काय सांगणार? यातच आपण सदा राहावे. जो खरा साधनात राहतो त्याला ह्या सर्व गोष्टी आपोआपच साधत असतात. म्हणून आपण गुरुला अनन्य शरण जाऊन तोच करता आहे असे मानून जे होईल त्यात आनंद मानित जावा. भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे. असा जिज्ञासू शिष्य भेटला तर गुरुला देखील आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते. श्रीरामचंद्रांची जिज्ञासू अवस्था पाहून वसिष्ठांना फार आनंद वाटला आणि ते साहजिकच आहे. संतांनी एकच देव, एकच साधन आणि एकच गुरु मानला. त्याप्रमाणे आपण एका नामात राहण्याचा प्रयत्न करावा. मुलगा हसत खेळत असताना बाप त्याला घेतो, पण रडू लागला की खाली ठेवतो. याच्या उलट मुलगा रडत असला तर आई त्याला घेते. हाच देवामध्ये आणि संतांमध्ये फरक आहे. बर्फामधले पाणी काढले तर काहीच उरत नाही, त्याप्रमाणे संतांमधले भगवंताचे प्रेम जर काढून टाकले तर त्यांच्यामध्ये मग काहीच उरत नाही. साधन करण्याचे कष्ट न होता वस्तू साध्य करून घेण्याचा मार्ग म्हणजे सत्संगती होय. आपल्या मनावर संगतीचा फार मोठा परिणाम होतो. नुसता हेतू काम करीत नसून संगत काम करत असते. संगत 2 प्रकारची आहे, घातक आणि उत्तम. विषयी माणसाची संगत ही घातक होय आणि सत्संगत ही उत्तम होय. सत्संगतीमध्ये असताना आपल्या ठिकाणी दोष आहे असे ज्याला कळेल तो लवकर सुधारेल आणि आपण ज्या सत्पुरुषाकडे जातो त्याने सांगितलेले मनापासून आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याशी खरी संगत केली असे म्हणावे. संतांची प्रचिती पाहणे म्हणजे आपल्या प्रपंचातले काम मनासारखे होणे हे नव्हे. ज्या घटकेला आपले चित्त शुद्ध होते त्या घटकेला संतांची खरी प्रचिती आली असे समजावे. तात्पर्य: संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही. श्रीराम जय राम जय जय राम.
प्रवचन क्रमांक 207. श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचे नाम सोडू नका. संकल्प ही फार मोठी शक्ती आहे. इच्छा जर खरोखर अतिप्रबळ झाली तर ती वास्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही. तसेच भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटतो. प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळवल्या तरी त्या स्वभावतःच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही. याच्या उलट भगवंत स्वतः पूर्ण असल्यामुळे आपल्या वासनांची पूर्ण तृप्ती होऊन त्या क्षीण बनतात आणि नंतर आपोआप नाहीशा होतात. म्हणून नेहमी भगवंत मला हवा अशी इच्छा करीत जावे, कारण त्याचे नाम घेणे म्हणजे तू मला हवास असे म्हणणेच होय. खऱ्या प्रेमाने जर आपण आपला भार रामावर टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतो. आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो. ही जाणीव सतत ठेवून जगात वागावे, म्हणजे आपल्याला कधी कमी पडणार नाही. नामात एक विशेष आहे. विषयाकरता जरी नाम घेतले तरी विषय प्राप्त होऊनही ते आपले काम म्हणजे तुमचे मन निर्विषय करणे ते करीतच असते. म्हणून कशाकरता का होईना नाम घ्या. आपण निर्विषय होण्याकरता घेतले तर काम शीघ्र होईल. साधन तेच आणि साध्यही तेच. नामच एक सत्य आहे, या परते दुसरे सत्य नाही, असा दृढ भाव असावा. आपण कोणाचेही कृत्य करीत असताना ज्याकरता ते आरंभले ते तसे नेहमी आपल्या डोळ्यासमोर असते. त्याचप्रमाणे नाम घेताना आपण ते कशाकरता घेतो याची अखंड जाणीव असावी. ही जाणीव अखंड ठेवणे मी भगवंताचा आहे हे जाणणे याचे नाव अनुसंधान. वास्तविक आपण भगवंताचेच आहोत, पण भ्रमाने मी विषयाचा आहे असे वाटू लागते. संत तू विषयाचा नाहीस तर भगवंताचा आहेस असे नेहमी सांगतात. हीच संतांची खरी कामगिरी आहे आणि याकरता ते नाम सांगतात. नाम घेणे म्हणजे मी विषयाचा नाही भगवंताचा आहे असे आपल्या मनाला सांगणे. मनात तशी जाणीव उत्पन्न करणे आणि ही जाणीव टिकवण्याकरता पुन्हा पुन्हा मनाला तेच सांगणे म्हणजे तेच नाम सतत घेणे. भगवंत खरोखरच मनापासून ज्याला हवा आहे त्याचे काम झालेच पाहिजे. आपल्याला जगातला मान, लौकिक, पैसा, विषय इत्यादी काही नको असे वाटते का? तसे नसेल तर भगवंत मला हवा आहे असे नुसते तोंडाने म्हणणे बरोबर नाही. ज्याला भगवंताचे प्रेम जोडायचे असेल त्याने जगाचा नाद सोडायला पाहिजे. जगाचे माग लागाल तर आपले साधन बुडवून बसाल. तुम्ही सतत भगवंताचे नाम घ्यावे आणि मनापासून भगवंताला ओळखावे, म्हणजे तुम्ही कितीही पतित असलात तरी पावन होऊन जाल. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. तात्पर्य: जो जो संकल्प उठेल तो रामस्मरणयुक्त असला पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 208. श्रीराम जय राम जय जय राम. साधन चातुष्टय. कोणतीही इमारत बांधित असताना अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो. शास्त्राने 4 प्रकारचे साधन सांगितले आहेत. प्रथम, नित्य वस्तू विवेक करावा. अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावे आणि नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे. नंतर या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी. दुसरे साधन होय, आपले मन बाह्य विषयांकडे धाव घेते, तिथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे. आपण चूक केली नसतानाही कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावे. गुरुच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा. हर्ष विषाद न मानता संतोषाने राहावे. हे तिसरे साधन होय. शेवटी भगवंताच्या भेटीची किंवा सद्गुरूंच्या भेटीची खरी तळमळ लागावी. ही सर्व साधन सामुग्री असेल तर साधकाला ब्रह्मदर्शन घडेल. ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावे लागते. पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे. मनामधली कामवासना पूर्णपणे गेली पाहिजे. मोहाला बळी पडता कामा नये. नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्य जन्माचे ध्येय नव्हे. जनावरं देखील आपापला प्रपंच करतातच. मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे, तरच प्रपंचातल्या कष्टांचे सार्थक होते.
सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोपा उपाय नाही. खरोखर भगवंताच्या नामामध्ये फार मोठे सामर्थ्य साठवलेले आहे. त्याचे नाम घेऊन जो जगात वावरेल त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असे नाही, परंतु भगवंत त्याची लाज राखील यात शंका नाही. प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्त्व आहे. रामाच्या इच्छेनेच आपल्याला सुखदुःख भोगावे लागते, पण हे आपल्याला सर्वात शेवटी आठवते. म्हणून सुखदुःख बाधते म्हणून आपण सुरुवातीपासूनच रामाची इच्छा लक्षात घेऊन वागू. यासाठी त्याच्या नामाची गरज आहे. प्रपंचाची तऱ्हा अशी असते की आज सुख झाले म्हणून जरा बरे वाटले की लगेच उद्या दुःखाचे ताट पुढे वाढून ठेवलेले असते. म्हणून एका डोळ्यात सुखाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून माणसाने प्रपंचात वागावे. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे? शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावे. जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे. नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो, एवढे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका. तात्पर्य: अतिप्रेमाने नाम घ्यावे. नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुखदुःख बाधणार नाहीत. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 209. आपण मागावे फक्त एका रामाजवळ. आपल्या जीवनामधली प्रत्येक क्रिया ही रामाच्याकरिता व्हावी. आपले जगणे देखील त्याच्या सेवेसाठी असावे. किंबहुना लहान मुलाला जशी आई, मोठ्या मुलाला तसा बाप, तसा बाईला जसा प्रेमळ नवरा, मुनिमाला जसा सज्जन मालक, नोकराला जसा त्याचा स्वामी, एखाद्याला जसा विश्वासू मित्र, तसा रामराया प्रत्येकाला वाटला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने गोंदावलेच यावे. भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन त्याच्या अनुसंधानामध्ये जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा हे सगुणोपासनेशिवाय सामान्य स्त्री पुरुषाला समजणे अशक्य आहे. जगात घडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये रामरायाची इच्छा काम करीत असल्याने आपण जाणले पाहिजे. इतकेच नव्हे तर व्यवहारदृष्ट्या आपण योग्य प्रयत्न केल्यानंतर जे चांगले वाईट फळ मिळेल ते रामाच्या इच्छेनेच मिळते अशी श्रद्धा ठेवावी. अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही. सर्व काही राम करतो, खरे कर्तव्यपणाचे रामाचे हे नीट लक्षात आणून भगवंताकडे कर्तृत्व द्यावे आणि आपण मीपणाने नाहीसे व्हावे. खरोखर आपल्या रामाला काय कमी आहे? आपण मागावे फक्त एका रामाजवळ. तो देईल अथवा न देईल, जे देईल त्यात समाधान मानावे. दुसऱ्या कोणाच्याही जवळ आपण कधी मागू नये. त्यामध्ये आपल्या उपासनेला कमीपणा आहे. मात्र देणाऱ्याने स्वखुशीने दिले तर ते टाकू नये. माझ्या आयुष्यात मी नामाशिवाय दुसरे साधन केले नाही. माझ्या गुरूंनी मला नामच दिले. तेच नाम मी सर्वांना देत आहे. तुम्ही ते नाम घ्या, तुम्हाला राम खात्रीने भेटेल. तोंडाने नेहमी राम राम म्हणत जा. भगवंताच्या नामामध्ये जीवाचे कल्याण आहे असा माझा अनुभव आहे. म्हणून ते जास्तीत जास्त स्त्री पुरुषांनी घ्यावे. कोणत्याही कार्याच्या पाठीमागे भगवंताच्या उपासनेचे बळ ठेवा. गायीचे रक्षण आणि तिची सेवा इतर कशासाठी नसावी, फक्त भगवंतासाठी असावी. आपण जे काही करीत आहोत ते सर्व भगवंतासाठी करीत आहोत ही जाणीव राहण्यासाठी त्याने नाम सतत घेत राहावे. ज्यावेळी समाजातली पुष्कळ माणसे अमर्याद विषयासक्त बनतात त्यावेळी कलियुग सुरू झाले असे समजावे. सज्जनांची बुद्धी भ्रष्ट होऊन ते देखील विषयाधीन बनतात. विषयांची प्राप्ती करून घेण्यासाठी वाटेल ते कृत्य करण्याची त्यांची तयारी असते. अशा वेळी भगवंताच्या नामाचे महात्म्य जो सांगतो त्याच्या पाठीवर कठीण प्रसंग यायचेच. पण परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल, यात शंका नाही. म्हणून प्रत्येकाने नामाला चिकटून असावे. जगाचा नाद सोडा आणि भगवंताचे प्रेम जोडा. तात्पर्य: राम करता म्हणेल तो सुखी, मी करता म्हणेल तो दुःखी. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 210. नाम घेणाऱ्याच्या मागे पुढे मी उभा आहे. श्रीराम जय राम जय जय राम.
गूढ शोधून काढण्याची मनुष्याची नेहमी प्रवृत्ती असते. कोकणामध्ये पाण्याचे झरे आढळतात. ते कुठून येतात हे कळत नाही. म्हणजे केवळ दृश्यामध्ये असणाऱ्या गोष्टींचे देखील मूळ आपल्यात उकलत नाही. म्हणजे जे अदृश्यच आहे त्याचे मूळ आपल्याला कसे कळणार? मी बोलतो कसा, माझे मन कुठून येते, हे देहबुद्धीत राहणाऱ्यांना कळणे कठीण आहे. नामामध्ये जे स्वतःला विसरले त्यांनाच मी खरा कळलो. स्वतःच्या प्रपंचाचे कल्याण करून घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता. पण कोळसा जितका जास्त उगाळावा तितका तो काळाच होत जातो. त्याचप्रमाणे प्रपंचामध्ये कसेही केले तरी दुःखच पदरात पडते. आपण समजून उमजून ज्या चुका करतो त्यांचा दोष आपल्याकडे असतो. न समजता जी चूक होते त्याचा दोष नाही. प्रपंचाच्या आसक्तीने दुःख परंपरा येते हा अनुभव दररोज येत असून आपण प्रपंचात आसक्ती ठेवतो हा दोष नव्हे काय? आपले कुठे चुकते ते पाहावे आणि जे चुकते ते सुधारावे. प्रपंचात मनासारखा गोष्टी कुठे मिळतात? त्या मिळणे न मिळणे आपल्या हातात नसते. मग अमुक हवे किंवा नको असे कशाला म्हणावे? रामाचेच होऊन राहावे म्हणजे झाले. जो रामाजवळ विषय मागतो त्याला रामापेक्षा त्या विषयाचेच प्रेम जास्त आहे असे सिद्ध होते. मी तुमच्याकडे येतो पण मला येण्यासाठी तुम्ही मोकळी वाट ठेवीत नाही. मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा म्हणजे सतत नामस्मरणात राहा. मी कधीच कुणाबद्दल निराश नाही होत. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच. मला रामा वाचून दुसरे जिवलग कोणी नाही. देहाच्या भोगांना मी कधी कंटाळलो नाही. तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे या पलीकडे खरोखर मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही. रात्रंदिवस माझ्या माणसांना मी हेच सांगत असतो की वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका. जो माझा म्हणतो त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे. जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका, धीर सोडू नका आणि घ्यायचे झाले तर नामच घ्या. माझा नियम असा आहे की परमार्थाची एकही गोष्ट अशी असता कामा नये की जी व्यवहाराच्या आड येईल. माझ्या गावी पैसा पिकत नाही पण भक्ती मात्र खास पिकते. ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी उभा आहे. मी तुमच्याजवळ आहेच. तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही फक्त नाम घ्या, बाकीचे सर्व मी करतो. शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे. मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे. ती मी सांभाळेन. तात्पर्य, जेथे नाम तेथे मी हा भरवसा बाळगून असावे तुम्ही. श्रीराम जय राम जय जय राम.